तुझ्या मित्राला. हॅलो, मी जयेश पाळेकर तुमचं सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत करतो. आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत म्युच्युअल फंड परफॉर्मन्स रिव्ह्यू. म्हणजे तुमचा जो एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडचा जो पोर्टफोलिओ आहे तो कसा परफॉर्म करतोय, कसा रिटर्न्स देतोय आणि तुमचे जे गोलचे एक्सपेक्टेशन आहेत ते मीट झालेत की नाही, ते सगळं आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. पण हे सगळं डिस्कस करण्याआधी मला एक तुमच्याकडून इन्फॉर्मेशन लागेल की तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आहे तो कसा बिहेव करतोय, कसा चाललेला आहे, सगळं काही या गोष्टी आपण वन बाय वन करूया. एक गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही सगळी जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करा. त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती मी तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे रिव्ह्यू करेल आणि तुमचं ओव्हरऑल कसं चाललेलं आहे इन्व्हेस्टमेंट त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू शकतो. पण जर तुम्ही जोपर्यंत मला तुमची रिक्वायरमेंट आणि तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू देत नाही आहात, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आपण एक-एक गोष्टी करत जाऊया. जर कोणाला काही कमेंट डिस्कस करायचं असेल लाईव्ह झालेल्यांनी, त्यांनी आपलं कमेंट्स चॅटमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल. एनी क्वेश्चन, एनी क्वेश्चन, एनी क्वेश्चन? ओके. कोण काय बोलतंय का बघूया, आपण थोडा वेळ वाट बघूया. जो तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे त्याच्यावर ओपन करतोय मी. कसा गुगल फॉर्म तो फिलअप करायचा त्याच्याबद्दल आपण बोलून घेऊया. 1 मिनिट. माझी स्क्रीन शेअर करतोय. तर स्क्रीन दिसते तुम्हाला. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही या गुगल फॉर्मवरती क्लिक कराल तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू. हे आपला गुगल फॉर्मचं डिस्क्रिप्शन आहे. मध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील. तर आपण एक-एक करून सगळ्या गोष्टी फिलअप करायला सुरुवात करूया. इकडे मी माझं नाव टाकतो. तुम्ही तुमचं पण नाव टाकू शकता. एज मॅटर्स करणार, कारण एजच्या बेसिसवरती सगळ्या काही गोष्टी. परत लोकेशन पण इम्पॉर्टंट आहे. मोबाईल नंबर तुम्ही टाकताय मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्ही टाकला तर कम्युनिकेशनसाठी इझी जाईल. ईमेल ॲड्रेस पण तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट केल्यावरती तुम्ही पर्सनल डिटेल फिल केल्यानंतर पुढच्या पेजवरती जाल, तिथे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळतील. प्रायमरी फायनान्शियल गोल्स म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं गोल काय आहे. ते तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असू शकतं, तुमच्या मुलांचं एज्युकेशन असू शकतं, त्या मुलांचं लग्न करण्यासाठी जो काही खर्च आहे तो आपण म्युच्युअल फंडमधून पण करू शकतो. वेल्थ क्रिएशन, एक संपत्ती मोठी निर्माण करायचं असेल, टॅक्स खूप जात असेल तर टॅक्स सेव्हिंग कसं करायचं असेल त्या हिशोबाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावर तुम्ही टिक करू शकता. शॉर्ट टर्म गोल, तुमचं शॉर्ट टर्म गोल काय आहे? आयफोन घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, हे शॉर्ट टर्म गोलमध्ये येतात. तर त्यात तुम्ही या गोष्टी ॲड करू शकता. आणि या व्यतिरिक्त दुसरं काही रिझन असेल तर ते पण तुम्ही टाइप करू शकता. तर आता माझा जो प्रायोरिटी आहे रिटायरमेंट, तर मी रिटायरमेंटवरती क्लिक करेल.
टार्गेट इयर म्हणजे तुम्हाला तुमचा गोल कधीपर्यंत कंप्लीट करायचा आहे. तर या टार्गेट इयरमध्ये येईल. तर माझा टार्गेट रिटायरमेंट घ्यायची आहे मला 2032ला. आता प्रत्येकाची एक रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते. त्यानुसार तो इन्व्हेस्टमेंट करतो. तर लो रिस्कमध्ये म्हणजे मला जास्त रिस्क नको. मला जेवढे जेमतेम रिटर्न मिळाले, मार्केटमध्ये मिळतात तसे बस झाले. 8-9% जास्त हव्यास नको आहे मला. तर ते लोमध्ये येतात. मॉडरेटमध्ये म्हणजे बॅलन्स पोर्टफोलिओ असतो, तो असतो आणि एक एक्स्पेक्टेशन असतं हाय, मी मोठी रिस्क घेऊ शकतो लाईफमध्ये. तर येस, तर माझी जी प्रायोरिटी आहे हाय. नेक्स्ट पुढच्या पेजवर जाऊया आपण Google फॉर्मच्या. आता तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती कोणत्या स्वरूपात केली? लमसममध्ये केली तर लमसममध्ये लिहा. एस-आय-पी केली तर एस-आय-पी अमाउंट किती आहे ती मेन्शन करा. आता सध्या माझी एस-आय-पी चालू आहे 12,000ची. तर म्हणून ते 12,000 टाकतो. आणि हे 12,000 किती फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ते इन्फॉर्मेशन येणार. मी ते 2 फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ₹6,000 तर ते टाकतो. आता इकडे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्कीमचं नाव सांगणार नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तर त्या स्कीमचं नाव पण खूप इम्पोर्टंट आहे. तर मी 2 स्कीममध्ये टाकलेले आहेत. डी-एस-पी व्हॅल्यू फंड हे फक्त रेकॉर्डसाठी आहे. तुम्ही तुमचा कोणता फंड असेल तो पण टाकू शकता. कॉमा दुसरा आहे माझ्याकडे कॅनरा रिबेको ब्लू चिप फंड. नेक्स्ट थर्ड पेजवरती आलेलो आहे आपण आता. आता तुम्हाला काय नक्की रिव्ह्यू करायचं पोर्टफोलिओमध्ये? गोल अलाइनमेंट चेक करायची आहे. म्हणजे तुमचं जे गोल आहे त्याला लागूनच तुम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट तुमची प्रॉपर चालली आहे का? ते रिस्क लेव्हल एनालिसिस म्हणजे तुमचे जे म्युच्युअल फंड आहेत, ते रिस्क किती किती रिस्की आहेत. म्हणजे जेव्हा मार्केट वरती जातंय, तर तुमचा पोर्टफोलिओ पण वरती जातोच आहे. पण जेव्हा मार्केट खाली येतंय, तर सगळ्यात मोठे झटके बसतात आयुष्यात. ते किती प्रमाणात बसू शकतात, ते त्या स्कीम एनालिसिस होणार. दुसरं आहे फंड परफॉर्मन्स रिव्ह्यू. तुमचा एक्झिस्टिंग जो फंड आहे, तो कसा चाललेला आहे, त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो. नंतर एस-आय-पी इन्क्रीज करायची नाही तर डिक्रीज करायची काय गरज आहे का? म्हणजे तुम्हाला जर मार्केटनुसार रिटर्न कमी मिळत असेल तर एस-आय-पी इन्क्रीज करायची गरज आहे. जर मार्केटपेक्षा रिटर्नपेक्षा जास्त रिटर्न मिळतात आहेत, तर तुम्ही एक कॉल घेऊ शकता, की एक एस-आय-पी अमाउंट डिक्रीज करून ते मी पैसे दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो पुढे असेल. नाहीतर माझा हा फंड चालतच नाहीये. तर कोणता अल्टरनेट फंड पाहिजे, तर ते सिलेक्ट करण्यासाठी त्याच्यात तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या गरजेनुसार. मला गोल अलाइनमेंट चेक करायची आहे माझी, तर त्यानुसार मी टाकलं. आणि या व्यतिरिक्त तुमचे काय अजून काही डाऊट असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या आपण ह्याच्यात कॅप्चर करू शकतो. आता मला तर काही डाऊट नाहीये. नो डाऊट लिहितोय मी, पण तुम्ही डाऊट लिहिलेला खूप महत्त्वाचं आहे. कारण हे तुम्हाला मी डेमो देतोय. ॲक्चुअली जे तुमच्याकडून प्रश्न येणार, त्याची उत्तरं देणं आणि तुमचं समाधान होणं आणि तुमची आर्थिक प्रगती होणं हा आमचा उद्दिष्ट आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही प्रश्न विचारा, जेणेकरून सगळे तुमचे डाऊट चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतील. नंतर एक डिक्लेरेशन द्यायचं आहे, की हे मी सगळं जे करतोय, रिव्ह्यू करतोय, हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. आणि मी माझ्या जो काही ॲडवायझर असेल, तर त्याच्याशी सगळ्या काही गोष्टी कन्सल्ट करा आणि घाबरू नका. जर तुमच्याकडे कोणी ॲडवायझर नसेल, तर तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता. मी तुमचा ॲडवायझर आहे असं समजा तुम्ही. ठीक आहे. आणि हे सबमिट. आता हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मस्तपैकी मेसेज येईल. थँक यू फॉर द सबमिटिंग युअर पोर्टफोलिओ डिटेल्स. वी विल रिव्ह्यू अँड रिप्लाय शॉर्टली. आणि इन केस एनी डाऊट काय असेल, तर हा माझा WhatsApp नंबर आहे. तिथे तुम्ही विचारू शकता आणि एक माझा ईमेल ॲड्रेस आहे. तिथे पण तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे.
चालेल. समजल्या गोष्टी आत्ता काय करायचं? पोर्टफोलिओ कसा रिव्ह्यू करणार? तर या गोष्टी आपण बोलूया. तर पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्यासाठी आम्ही काही पॅरामीटर्स डिसाईड केलेले आहेत आणि त्या पॅरामीटरच्या बेसिसवरती तो तुमचा पोर्टफोलिओ प्रॉपरली रिव्ह्यू करून आम्ही तर त्याच्याबद्दल पण डिस्कस करूया. तर त्या पॅरामीटर्स परत एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतोय. हम्म. माझी स्क्रीन विजिबल आहे. जर कमेंट कराल तर माझ्यासाठी चांगलं राहील. यस किंवा नो. कारण तुमच्या कमेंट्स जेवढ्या येतील तेवढा मला समजेल की जे बोलते तुम्हाला समजतंय की नाही. नाहीतर हे वन वे कम्युनिकेशन एवढं काही इम्पॅक्टफुल नसणार. तर कमेंट येतात येत. जर कमेंट बघूया आपण कोणी कोणी केलेल्या आहेत. ओके, ठीक आहे, चालेल. तर सगळ्यात पहिले हे जे 5 पॅरामीटर आहेत, त्या 5 पॅरामीटरसाठी आम्ही रेटिंग पण ठेवलेली आहे. 0 to 2 पर्यंत रेटिंग दिलेली आहे आणि त्या 5 पॅरामीटरच्या बेसिसवरती जी टोटल स्कोर होते 10, त्या 10 मध्ये तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आहे, हा कितपर्यंत यशस्वी होईल आणि कितपर्यंत त्यात इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, त्या खाली दिलेल्या रेटिंगमुळे तुम्हाला तो समजून जाईल. तर सगळ्यात पहिले आहे गोल अलाइनमेंट. सगळ्यात पहिले गोल अलाइनमेंटबद्दल जर बोलायचं झालं, तर आपला जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ जो आहे, तो तुमची जी गोल रिक्वायरमेंट आहे, त्याला इनलाईन आहे की नाही, त्याच्याबरोबर चाललाय की नाही. नाहीतर असं नको व्हायला, गोल आपलं एक आहे काहीतरी आणि पोर्टफोलिओ इकडे कुठेतरी आहे. तर हे अलाइनमेंट झाली पाहिजे प्रॉपरली. म्हणजे आपला जो पोर्टफोलिओ आहे, याची जी ग्रोथ असेल, ही ग्रोथ आपल्या गोलपर्यंत आली पाहिजे. तरच इन्व्हेस्ट करणं फायदा आहे. दुसरं टाईम होरायझन सुटेबिलिटी. खरंच तुमचं जे काही गोल आहे आणि तुम्ही जी काही आज इन्व्हेस्टमेंट करत आहात, खरंच ती तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होते का? नाहीतर असं नको व्हायला, की तुमचं जर लक्ष्य आहे, एक घर घ्यायचं आहे 50,00,000चं आणि त्यासाठी तुम्ही 2 वर्षाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि एस-आय-पी अमाउंट ठेवली आहे ₹1000. ₹1000 जास्तीत जास्त तुम्ही 2 वर्षात 25,000 पर्यंत पोहोचाल आणि गोल आहे तुमचं 50,00,000चं. तर ते रिअली अचीव्ह करता येईल का? तर त्यासाठी अजून काय आपल्याला पोर्टफोलिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का? तर हे टाईम होरायझन सुटेबिलिटीमध्ये कन्सिडर होईल. नंतर रिस्क बॅलन्स. तसं मगाशी म्हणलो मी, तुमचा जो रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे, किती आहे आणि एक्झिस्टिंग तुमचे जे फंड्स आहेत, ते किती रिस्क कारण उद्या जर मार्केट क्रायसिस झाला, तर तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे, हा पूर्णपणे कंप्लीटली डाउन नको व्हायला. तर या हिशोबाने जर जेवढी रिस्क कमी आणि जेवढे रिटर्न जास्त, त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग झालं पाहिजे. चौथा आहे डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन का इम्पॉर्टंट आहे? कारण कसं होतं माहिती आहे का? अ, आपल्याला जे म्युच्युअल फंड आजपर्यंत सजेस्ट केलेले जातात, हे कोणी करतं सजेस्ट? एक तर आपले मित्र, दुसरं आपले रिलेटिव्ह, जो कोणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल, नाहीतर ऑफिसमधला कोण कलीग असेल, त्याने कोणतरी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्याला पूर्वीच्या काही रिटर्न चांगले भेटले, तर तो लोकांना सांगतो, की मी इथे-इथे केलेले आहे, असं-असं या स्कीममध्ये केलेलं आहे. पण त्यावेळी जे रिटर्न इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. त्या हिशोबाने फंड परफॉर्म करतोय की नाही, ते पण बघणं महत्त्वाचं आहे. चौथं असतं, कोण ना कोण तुम्हाला एजंट येऊन भेटलेला असतो. त्याने त्याचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जे काही फंड असतात, ते तुम्हाला चिटकवलेले असतात. हं. तर हे सगळे फंड आपण बघितले, तर असं नको व्हायला, की ह्याच्यात काय डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही. म्हणजे जर सगळ्यांत आपलं म्युच्युअल फंडचा ओव्हरलॅप बघितला, की तुमचं एकाच शेअरमध्ये
जास्त इन्व्हेस्टमेंट नसली पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे. नाहीतर असं होतं की फॉर एक्झाम्पल 3-4 स्कीम असतात. पण या 3-4 स्कीममध्ये जे काही फंड्स असतात, सॉरी, जे काय कंपनीज असतात इन्व्हॉल्व, त्या सगळ्या सेमच असतात. म्हणजे तो ओव्हरलॅप म्हणतो आपण. हा ओव्हरलॅप जो आहे सगळ्या स्कीमचा मिळून, हा कमीत कमी 10% खाली पाहिजे. नाहीतर सगळे शेअर्स सेम असते, तर मार्केट जसं मूव्ह होतंय, तशा त्या स्कीम मूव्ह होत राहणार. त्यात काय तुम्हाला रिटर्न्स जे आहेत, ते सॅच्युरेशन पॉईंटपर्यंतच मिळणार. त्याच्यावरती रिटर्न्स जास्त मिळू शकत नाही. तर त्यासाठी डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं आहे. आता असं नको व्हायला, की लार्ज कॅपमध्येच तुमच्या 3-4 स्कीम आहेत सगळ्या. त्यात डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही. तर हा डायव्हर्सिफिकेशन रेटिंग त्याच्यानुसार सिलेक्ट केलं आहे. आणि लास्ट आहे फंड क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी. फंड क्वालिटी अँड कन्सिस्टन्सीमध्ये हा जो फंड आहे, कन्सिस्टंटली मला रिटर्न देतोय का? 15%, 12%, 14% जे तुमची गोलची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार. नाहीतर असं नको का एका वर्षी या फंडने 8% रिटर्न दिले, दुसऱ्या वर्षी 25% दिले, तिसऱ्या वर्षी -9% दिले. जो त्याचा इंडेक्स आहे, त्याच्याबरोबर प्रॉपरली मूव्ह होतोय की नाही, तर ह्या गोष्टी त्यात डिस्कस केल्या जातील. याच्यावरती बेसिसवरती तुमचा स्कोर डिसाईड केला जाईल. त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. सगळ्यात पहिले तर तुमचा असेल स्कोर 4 आला, 0 to 4 असा असेल, तर तुम्हाला पूर्णपणे रिकन्स्ट्रक्शन करायची गरज आहे. तुमचा तो काय पोर्टफोलिओ आहे एक्झिस्टिंग, हा पूर्णपणे चेंज करण्याची गरज आहे. जर तुमचे स्कोर 5 ते 6 असेल, एव्हरेज असेल, तर थोडेफार पार्शियल चेंजेस करून आपण तो अजून इम्प्रूव्ह करू शकतो. 7 ते 8 मध्ये असेल, तर त्यात आपल्याला जे एक्झिस्टिंग फंडमध्ये आहे, ती अजून एस-आय-पी आपण अमाउंट वाढवू शकतो किंवा लमसम अमाउंट आपण त्यात वाढवू शकतो. आणि 9 ते 10 आहे, तर काहीच करायची गरज नाही. पूर्णपणे एक्सलंट. पण आपण तर काय फंड मॅनेजर नाही आणि अंबानीसारखे आणि राकेश झुनझुनवालासारखे, वॉरन बफेटसारखे एकदम एक्सपर्ट पण नाहीये शेअर्स एनालिसिसमध्ये. तर आपला जो पोर्टफोलिओ आहे, हा नेहमीच 0 to 6 च्या रेंजमध्येच खेळत असतो. तो आपण अजून कसं जास्त प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो, ते खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात. आणि हे जर तुम्ही सगळे डिटेल्स मला देताय, प्रॉपरली देताय, तर पुढच्या गोष्टी करायला मला अजून सगळ्यात जास्त ईझी जाईल. तर त्यासाठीच तुमच्या काही कमेंट्स असतील, तर तुम्ही त्या कमेंट्स सेक्शनमध्ये टाइप करू शकता. तुमच्या रिव्ह्यूजची कमेंट्सची मी वाट बघतोय. चला तर सुरुवात करूया चॅट बॉक्समध्ये. हे आपलं सेशन अजून चालू आहे. 10 ते 15 मिनिटं. त्याच्यात आपण अजून चांगल्या काही गोष्टी करू शकतो. जर तुमच्याकडून रिस्पॉन्स आला, तर मला बोलायला अजून चांगल्या प्रकारे गोष्टी आणि चांगल्या प्रकारे मला एक्सप्लेन करता येतील. हा जो तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, हा कंटिन्युअसली रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर असं होतं, की आपण चाललोय एका डायरेक्शनमध्ये आणि आपलं गोल चाललं दुसऱ्या डायरेक्शनमध्ये. त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी रिव्ह्यू हा खूप महत्त्वाचा असतो. आणि जो रिव्ह्यू प्रॉपरली केला आपण, वेळच्या वेळी केला, तर गोलपर्यंत आपण ज्या आपल्या ठरलेल्या टाईमलाईन्स आहेत, त्याच्या आधी नक्कीच पोहोचू. तर त्यासाठी हा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. आणि हे रिव्ह्यू एक्सपर्ट करून करणं खूप गरजेचं असतं. कारण आपण जेवढं काही नॉलेज आहे,
जे काही स्किल आहेत त्या वापरून आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बरोबर. पण ती जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे की नाही? तर हा कोण सांगणार? तर तुमचा जो काही एक्सपर्ट ॲडवायझर असणार तोच सांगू शकतो. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फायनान्स जर्नी विथ जयेश. आणि माझ्याकडे बरेच सारे व्हिडिओज आहेत. त्याच्या पण मी लिंक इथे कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवतो. जेणेकरून तुम्हाला एस-आय-पी सिलेक्ट करायला खूप इझी जाईल. दुसरं तुमचं इन्शुरन्स रिलेटेड जे काही प्लॅनिंग करायचं असेल आणि इन्शुरन्स कसे सिलेक्ट करायचे असतील, त्याबद्दल पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत चॅनलमध्ये. तर तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये मिळून जातील. परत एफ-डीमध्ये रिटर्न चांगले मिळतात का म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स मिळतात, त्याचं एक चांगल्या प्रकारे विश्लेषण दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर ते तुम्ही करू शकता. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत करायला. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता.